शहर की राजनीति में एक बार फिर हलचल देखने को मिली जब पूर्व नगर सेवक दीपक कापसे ने कांग्रेस पार्टी में घर वापसी की। कुछ समय वे शिवसेना के साथ जुड़े हुए थे, लेकिन अब उन्होंने पुनः कांग्रेस का दामन थाम लिया है। सोमवार को आयोजित एक विशेष कार्यक्रम में दीपक कापसे ने कांग्रेस शहर अध्यक्ष और विधायक विकास ठाकरे तथा पूर्व मंत्री सतीश चतुर्वेदी की उपस्थिति में कांग्रेस का दुपट्टा पहनकर पार्टी में पुनः प्रवेश किया। इस अवसर पर कांग्रेस कार्यकर्ताओं ने उनका जोरदार स्वागत किया। दीपक कापसे ने कहा कि कांग्रेस ही वही पार्टी है जो आम जनता के मुद्दों पर वास्तव में काम करती है। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि कांग्रेस के नेतृत्व में वे समाज और शहर के विकास के लिए और भी अधिक प्रभावी भूमिका निभाएंगे। आता तुम्ही विचारलं तर काँग्रेस पक्ष या देशामध्ये सर्व जाती पंथ धर्माला घेऊन चालणारा म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणजे जातीय आणि संप्रदायाच्या याला थारा न देता सर्वसामान्यांना घेऊन चालणारा असा हा काँग्रेस एकमेव पक्ष या देशामध्ये आहे। आणि तेच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी काही राज्यघटना दिली आहे आणि त्या राज्यघटनेचं जोपासना करणारा असा हा काँग्रेस पक्ष। तर अशा या काँग्रेस पक्षामध्ये मी लहानपणापासून काँग्रेस पक्षामध्ये वावरलेलो आहो। जेव्हापासून मला समजायला आलं तेव्हापासून मी हा काँग्रेस पक्षाचं काम करतो आहे। आणि एक विशेष सांगायचं म्हणजे जनपद झाल्यानंतर 3 पिढ्या माझ्या परिवाराच्या ह्या सर्व आताही काँग्रेसमध्ये आहे। माझे आजोबा स्वतः काँग्रेस पक्षातूनच त्यावेळी जनपद झाल्यानंतर सभापती उपसभापती, माझे मोठे वडील जिल्हा परिषद इलेक्शन, आमच्या घरी हे सातत्यानं चालू आहे। माझे वडील आणि मी 4 इलेक्शन लढलो आहे या काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसने मला खूप दिलं होतं। या काँग्रेसमध्ये अनेक पदावर मी उच्च पदावर मी काम केलेलं आहे। आणि असा ह्या काँग्रेस पक्षामध्ये ते कार्य करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये आपण जे विचारल्याप्रमाणे थोडं काही मीठमुठाव थोडंसं विचाराचं थोडं हे झालं होतं। त्यामुळं काय झालं का मला त्यावेळेस इच्छा नसताना पक्ष सोडावा लागला होता। पण जरी मी पक्ष सोडला, शिवसेनेमध्ये गेलो, तिथे शहर अध्यक्ष म्हणून काम केलं, पण मी मनानं शरीरानं तिथं होतो पण माझं मन नव्हतं हे होत। शरीरानं जरी तिथं असत मनानं अंतःकरणानं आणि मी काँग्रेसमध्येच होतो। जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या ज्याही निवडणुका झाल्या त्या काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये सक्रिय भाग घेऊन सर्व नेत्यांना माहिती आहे, त्यांनी आता आपल्याला सांगितलं का यांनी इथं मी पूर्ण काम केलेलं आहे। आणि म्हणून सर्वांची इच्छा होती का दीपक तू काँग्रेसमध्ये आला पाहिजे। आम्ही जे काही शिवसेनेत गेलो सर्वांचीच इच्छा होती काँग्रेसवाल्यांची आपण काँग्रेसमध्ये आहोत, काँग्रेसमध्ये सुद्धा काम करताय। तर मला एवढा आनंद झाला की मी परत माझी हे झाली आणि मला काँग्रेसवाल्यांनी मला प्रवेश दिला। त्याबद्दल या सर्व नेत्यांचं मनातून अंतःकरणातून मी या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि त्यांनी जो मला स्वीकारला आणि माझ्यावर जे काही जिम्मेदारी काँग्रेसमधून भेटेल ती प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याकरता, काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत करण्याकरता आणि या महानगरपालिकेमध्ये म्हणा या विधानसभा म्हणा किंवा लोक जे काही होईल त्यामध्ये काँग्रेसला पुन्हा आणण्यासाठी मी सातत्यानं माझ्यासोबत माझ्या परिसरातले आज 100 लोक इथं आलेले आहे। त्या शिवसैनिक जे माझ्यासोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यांना पद मिळाले ते सुद्धा माझ्यासोबत माझ्या पाठीशी आज इथे त्यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आणि त्यांचं सुद्धा मी मनातून अंतःकरणातून सर्वांचं धन्यवाद मानतो। आणि हा काँग्रेस पक्षाला पुढे कसं नेत्याने यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न राहील। धन्यवाद। वही विधायक विकास ठाकरे ने कहा कि कापसे के पुनः पार्टी में आने से कांग्रेस का संगठन और भी मजबूत हो गया है और आगामी चुनाव में इसका सकारात्मक प्रभाव दिखाई देगा। काँग्रेसचे अनेक जुन्या पिढीपासून काँग्रेसमध्ये असलेले आणि सतीश बाबू चतुर्वेदी यांच्या सानिध्यात नेता बनलेले दीपकजी कापसे, नानाजी झोडे, श्रीकांतजी काळेजी, रमेश अंबर्तेजी, गोलू गुप्ताजी हे सर्व लोक आपल्या स्वगृही परतलेले आहे। त्यांची विचारधारा काँग्रेसची आहे, परंतु काही कारणास्तव शिवसेनेमध्ये गेले होते। परंतु आज पुन्हा ते आपल्या स्वगृही परत आले आहेत। आणि मला वाटते की काँग्रेस विचारधारेचा माणूस हा कुठे गेला तरी तो परत येत असतो। आणि म्हणून मला अभिमान आहे की हे आमचे जुने सहकारी आहे दीपक कापसे, नाना जोडेजी, श्रीकांत अंबर्ते, श्रीकांत कैकाळेजी, रमेश अंबर्तेजी, गोलू गुप्ता हे कट्टर काँग्रेसी आणि जनतेशी नाळ जुडलेले असे लोक आहेत। यांच्या आलेनी काँग्रेसला पूर्ण नागपुरामध्ये एक ताकद मिळेल आणि आम्ही प्रयत्न करू सामान्य जनतेसाठी जो काँग्रेसचा कार्यकर्ता धावून जातो आणि सामान्य जनतेचे हित जोपासण्याचं काम काँग्रेसचा कार्यकर्ता करतो ते काय हे कार्यकर्ते आहेत। त्या भागातील जनतेला साथ देण्याचा यांचा इरादा असतो आणि यांच्यामुळे पक्षाला बळकटी येईल आणि यांचं सुद्धा नेतृत्व काँग्रेसमध्ये त्यांच्या कॅपेबिलिटीवर उफाळून येईल
आम्ही त्यांचं सर्वांचं स्वागत करत आहोत। INBCN न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।